Good morning, students. I am Jadhav PL from Swami Ramananda Bharati Junior College, Tasgaon. Today we start topic ionic equilibria. Hello, students. In last lecture, we have started to solve the problems based on pH and pOH. So, first problem we have solved in last lecture. This is second problem. pH of solution is 3.12. Calculate the concentration of H3O plus ion. म्हणजे मागच्या मागचा जो प्रॉब्लेम होता त्यामध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलेलं होतं आणि त्यावरून आपण pH काढलेला होता. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय केलेलं आहे, pH दिलेला आहे. pH ऑफ सोल्युशन इज 3.12 अँड कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन मीन्स H प्लस आयन. आता आपल्याला अशा टाईपचे जे प्रॉब्लेम्स असतात त्यामध्ये थोडंसं लॉगचं जी कन्सेप्ट आहे ही तर समजून घ्यायची आहे. pH बरोबर आपल्याला माहिती आहे काय, pH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन. हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. आपण आता बघणार आहे हे कसं सोडवायचं ते. pH is equal to minus log to the base 10 of concentration of H3O plus ion. आता आपल्याला pH माहिती आहे, पण आपण काय करू, थोडंसं साईन चेंज करू याचं. म्हणजे लॉग ऑफ H3O प्लस इज इक्वल टू काय आलं, मायनस pH आला. आता pHची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. लॉग टू द बेस 10 ऑफ H3O प्लस आयन इज इक्वल टू मायनस 3.12 आलं. आता आपल्याला लॉग कॅन्सल करायचं असेल तर काय करावं लागतं, अँटीलॉग दोन्ही साईडचा घ्यावं लागेल. पण अँटीलॉग -3चा घेता येत नाही, आपल्याला ती संख्या बारमध्ये असेल तरच घेता येतो. आणि म्हणून ही जी निगेटिव्ह संख्या आहे, निगेटिव्ह संख्येचा अँटीलॉग घेता येणार नाही आपल्याला, म्हणून आपल्याला याचं कन्व्हर्जन करावं लागेल. त्यासाठी काय करायचं तर दोन मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे जी तुमच्या पुस्तकामध्ये दिली ती अगोदर सांगते, टेक्स्टबुकमध्ये दिलेली, की याचा कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा सेपरेट करायचा. म्हणजे -3.12 आहे, दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहेत, तर -3 वेगळं करायचं, हे कॅरेक्टरिस्टिक झालं. आणि मॅन्टिसामध्ये अपूर्णांकाच्या पुढचे जो भाग आहे हा पण निगेटिव्हच आहे, हा असेल -0.12. आणि दुसरं काय करायचं तर त्यामध्ये +1 आणि -1 ॲड करायचं. म्हणजे ॲक्च्युली 0च आपण ॲड करणार, पण करताना दोन क्वांटिटी करायच्या, +1 -1 ह्या पद्धतीनं. दुसरं काय तर कॅरेक्टरिस्टिकमध्ये -1 मिळवायचं आणि मॅन्टिसा 1मधून वजा करायचा आणि जी संख्या येईल तिचा अँटीलॉग बघायचा. ही दुसरी मेथड आहे. आणि तिसरी मेथड आहे एकदम सोपी आहे, 0.000 लिहायचं आणि त्यामधून जी संख्या आहे ही वजा करायची आणि जी खाली येईल त्याचा अँटीलॉग बघायचा. आता सगळ्याच मेथड आपण बघणार आहे इथं, पण आपण जाणार हे सुरुवातीला टेक्स्टबुकच्या पद्धतीनं. दॅट इज इक्वल टू काय येणार, इथं -3 आहे निगेटिव्ह आणि हा मॅन्टिस हा झाला कॅरेक्टरिस्टिकचा भाग, पूर्णांक संख्या, आणि ह्या अपूर्णांक संख्या -0.12 प्लस काय करायचं, +1 -1 करायचं. आता त्यानंतर समजलं, हे -3.12 आहे, त्यातलं -3 वेगळं करायचं आणि -0.12 सेपरेट करायचं आणि प्लस त्यात काय करायचं, +1 -1 करायचं. आता इथं जे पहिला भाग आहे कॅरेक्टरिस्टिकचा हा काय असेल तर त्यामध्ये -1 मिळवायचं. म्हणजे -3 -1 किती झालं, हे -4 होईल. प्लस काय येणार, मॅन्टिसा जो आहे हा 1मधून वजा करायचा, म्हणजे 1 - 0.12. आता तुम्ही हे जर सोडवलं तर किती येईल, हे 4 पॉईंट येईल. आणि हे किती येणार, 1 - 0.12 केला तर हा किती येतो, 88 येईल समजा. तर हे 4.88 येईल. -3 -1 आला, -4 म्हणजेच 4 आणि 1 - 0.12 किती आला, 0.88. आता तुम्ही हेच जर वेगळ्या पद्धतीनं करून बघा, 0.00 लिहा आणि त्यातून 0.12 वजा करा, तुम्हाला हेच उत्तर येईल. 0.00 लिहा आणि त्यातून -3.12 वजा करा, तुम्हाला हे उत्तर येईल 4.88.
4.88. आता आपल्याला हे बार 4.88 आलं. आता याचा अँटीलॉग बघायचा, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज इक्वल टू काय येणार, बार अँटीलॉग ऑफ बार 4.88. आता आपण याचा अँटीलॉग बघितला तर 88चा 0 बघायचा, हा येतो 75-86 आणि बार 4 आहे म्हणून कॅरेक्टरिस्टिक किती आले तर 10⁻⁻⁴ आलं मोल्स पर DM³. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस किती आलं 7.586 इंटू 10⁻⁻⁴ मोल्स पर DM³ आलं. तर ह्या पद्धतीनं आपण जर कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल त्यावरून pH काढतो, तसं pH वरून आपण कॉन्सन्ट्रेशन काढलं. आता पुढचा प्रॉब्लेम आहे वीक मोनोबेसिक ॲसिड. आता मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे इथं शब्द आला मोनोबेसिक ॲसिड, म्हणजेच काय, एकाच बेसला हा न्यूट्रलाइज करतो, याचा अर्थ याच्याकडे एक H+ आयन हा देतो. इज 0.0% डिसोसिएटेड इन 0.25 मोलर सोल्युशन. व्हॉट इज pH ऑफ सोल्युशन. हे ॲसिड आहे, त्याचं पर्सेंट डिसोसिएशन दिलेलं आहे 0.04% डिसोसिएट झालं आणि कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.025 मोलार. आपल्याला काढायचं आहे pH ऑफ द सोल्युशन. आता आपल्याला इथं पर्सेंट डिसोसिएशन दिलेलं आहे, त्यावरून हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. पर्सेंटेज डिसोसिएशन बरोबर काय येतं अल्फा इंटू 100 असतं. हे काय किती आलं 0.04%. म्हणून अल्फा बरोबर काय येणार पर्सेंटेज डिसोसिएशन डिवायडेड बाय 100 येणार, हा फॉर्म्युला आपला. आता आपल्याकडे पर्सेंटेज डिसोसिएशन किती आहे तर 0.04 आहे, डिवायडेड बाय 100 आपण केलं तर हे 4 इंटू 10⁻⁻² डिवायडेड बाय 100 म्हणजे 10⁻². म्हणून हे किती आलं 4 इंटू 10⁻⁻⁴ आलं. हे आलं डिग्री ऑफ डिसोसिएशन दॅट इज अल्फा. आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन काढायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन इज इक्वल टू काय येतं अल्फा इंटू C येतं. म्हणजे अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन किती आहे 4 इंटू 10⁻⁻⁴ इंटू कॉन्सन्ट्रेशन किती आहे आपल्याला दिलेलं इथं 0.025 आहे, 0.025 मोलर. म्हणजे 0.025 इंटू 4 इंटू 10⁻⁻⁴ हे जर आपण सोडवलं तर हे 25 चोक किती येणार आहे 100 येणार आहे. म्हणजेच आपण इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या 4 इंटू 10⁻⁻⁴ इंटू 0.025 म्हणजेच इथे किती आलं 0.1 इंटू 10⁻⁻⁴ आलं. आता काही तुमच्या मनामध्ये शंका आली असेल काही लोकांच्या की मगाशी आपण डायरेक्ट HCl होतं आणि डायरेक्ट जेवढं ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढं लगेच खाली कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन घेतलं, मग इथं आपल्याला त्या पद्धतीनं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे 0.025 मोलार, मग काय घेतलं नाही खाली. इथं पण आपण कॉन्सन्ट्रेशन H+ आयन डायरेक्ट मिळालं असतं ना. हे कशासाठी आपण करतो आहे तर इथं जे ॲसिड आहे हे कसलं आहे तर वीक ॲसिड आहे. वीक मोनोबेसिक ॲसिड जेव्हा असतं तेव्हा कंप्लीट डिसोसिएशन त्याचं होत नाही. त्यामुळं जेवढं अनडिसोसिएटेड ॲसिड आहे हे आणि बाकीचं डिसोसिएटेड किती होतं आहे त्यातलं फक्त 0.04%च डिसोसिएट होतं आहे, बाकीचा भाग काय असणार आहे अनडिसोसिएटेड असणार आहे. त्यामुळे जेवढं डिसोसिएट झालं त्यालाच आपण वापरणार आहे. म्हणून आपण इथं काय घेतलं अल्फा इंटू C घेतलं, डिग्री ऑफ डिसोसिएशन इंटू कॉन्सन्ट्रेशन. जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू अल्फा इंटू C आलं. आपण ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर हे 0.1 इंटू 10⁻⁻⁴ मिळालं. हे झालं आपलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. किती आलं 0.1 इंटू 10⁻⁻⁴ किंवा 1 इंटू 10⁻⁵. आता आपल्याला pH काढायचं आहे. तर pH बरोबर काय येतं pH इज इक्वल टू -log⁻10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. हा फॉर्म्युला पण वापरला. आता किमती सबस्टिट्यूट करू. दॅट इज इक्वल टू -log⁻10 ऑफ 1 इंटू 10⁻⁵.
आता आपल्याला माहीत आहे लॉग ऑफ 1 0 येतो आणि 10⁻⁵ लॉग किती येणार -5. हे -5 आहे आणि हे मायनस मायनस काय येणार प्लस येणार, म्हणून pH किती येईल याचा +5 येईल. बघा pH इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट लॉग ऑफ 1 0 आहे प्लस लॉग ऑफ 10⁻⁵ किती आला -5 मायनस मायनस काय झाला प्लस, म्हणून pH किती आला याचा 5 आला. तर हे झाला आपला तिसरा प्रॉब्लेम. आता आपण चौथा प्रॉब्लेम बघू. द pH ऑफ मोनो ॲसिडिक बेस is 11.2. Calculate its percent dissociation in 0.02 मोलर सोल्युशन. आता मागाशी जो होता तिसरा प्रॉब्लेम त्याच्याबरोबर हा अपोज आहे. तिथं आपल्याकडं मोनो बेसिक ॲसिड होतं, इथं मोनो ॲसिडिक बेस आहे. तिथं आपल्याला पर्सेंट डिसोसिएशन दिलेलं होतं, इथं आपल्याला पर्सेंट डिसोसिएशन काढायचं आहे. तिथं आपण pH काढलेला होता, इथं आपल्याला डायरेक्ट pH दिलेला आहे, म्हणजे त्याच्या रिव्हर्स स्टेप्समधून आपण जाणार आहे. प्रॉब्लेम बघा. pH ऑफ मोनो ॲसिडिक बेस इज 11.2. कॅल्क्युलेट इट्स डिसोसिएशन पर्सेंट डिसोसिएशन इन 0.02 मोलार सोल्युशन. म्हणजे आपल्याकडं pH आहे आणि कॉन्सन्ट्रेशन आहे. आता बेस असल्यामुळं आपल्याला pOH काढावा लागेल अगोदर. pH किती याचा 11.2 आहे. मग pOH किती येईल तर pOH बरोबर 14 - pH. 14मधून pH वजा करा. 14 - 11.2 केला आपण तर याचा pOH येतो 2.8. डायरेक्ट pH का घेतला नाही तर हा बेस आहे, त्यामुळे बेसमध्ये आपल्याला कुठले आयन्स मिळणार आहेत OH- आयन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन काढून त्याच्यावरून आपण अल्फा काढणार आहे आणि अल्फावरून पर्सेंट डिसोसिएशन काढणार आहे. त्यामुळे इथं आपल्याला अगोदर pOH काढून घ्यावा लागेल. pOH किती आला 14 - pH केला पण तर उत्तर आलं 2.8. आता दुसरा पॉईंट आपल्याला बघायचा आहे की pOH वरून आपण काय काढणार आहे OH- आयन कॉन्सन्ट्रेशन. सो pOH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन. pOH किती आहे आपल्याकडं 2.8 आहे. 2.8 इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. आपण इथं साईन चेंज करू. -2.8 इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन. साईन चेंज केला आपण. लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- इज इक्वल टू -2.8. सो लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- इज इक्वल टू, आता मगाच्यासारखंच आपण हे दोन भाग केले, -2 आणि -0.8 हे सेपरेट केलं, +1 -1 केलं. आता आपल्याला अँटीलॉग बघायचं आहे पण त्याच्यासाठी आपल्याला हे प्रिपरेशन करावं लागतं. कॅरेक्टरिस्टिकमध्ये -1 मिळवायचा आणि मॅन्टिसा जो आहे हा 1मधून वजा करायचा. म्हणजेच काय आलं हे -2 -1 प्लस 1 -0.8. आता -2 -1 किती येणार -3 येणार आणि 1 -0.8 किती येणार 0.2 आलं, म्हणजे -3.2 म्हणजेच किती आलं हे बार 3.2 आलं. समजतंय. कॅरेक्टरिस्टिकमध्ये -1 मिळवायचं. मॅन्टिसा जो आहे हा निगेटिव्हच आहे, हा 1मधून वजा करायचा. आता इथं आपल्याला याचं बार 3.2 आला, त्याचा आपण अँटीलॉग बघणार. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ बार 3.2. आपण अँटीलॉग बघितल्यानंतर उत्तर येईल 1. आता बार 3 म्हणजे 10⁻³ येणार आणि लॉग कोणाचा बघणार अँटीलॉग तुम्ही 2चा बघणार, म्हणजेच 20चा 0 बघणार. हा किती असतो 1.585 1585 असतो. 0 असल्यामुळं संख्या येणार एक अंकी 1.585 इंटू 10⁻³ युनिट आहे मोल्स पर dm³. आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन मिळालं, त्यावरून आपल्याला अल्फा काढायचा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- इज इक्वल टू अल्फा इंटू
सी हा फॉर्म्युला वापरला, पण आपल्याकडं OH मायनस आहे, सी आहे, अल्फा नाही आहे, म्हणून अल्फा बरोबर काय येणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवायडेड बाय सी. सो अल्फा इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवायडेड बाय सी. आता इथं आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर अल्फा इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस किती आहे, 1.585 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय सी किती आहे, 0.02 म्हणजेच 2 इंटू 10⁻². आपण हे सोडून घेतलं, -2 आहे, हा वरती गेला की +2 होणार, म्हणजे इथं राहिला 10⁻⁻1 आणि 2नं तुम्ही ह्याला भागलं 1585ला तर आपल्याला इथं उत्तर येतं 0.07925. अल्फा किती आला, 0.07925 आला. आता आपल्याला पर्सेंट डिसोसिएशन काढायचं आहे. पर्सेंट डिसोसिएशन इज इक्वल टू अल्फा इंटू 100. अल्फा किती आपला 0.07925 आहे, इंटू 100 केला आपण तर हे दशांश, हे अपूर्णांक चिन्ह 2 दशांश स्थळ उजवीकडे येणार, म्हणजेच आपल्याला उत्तर मिळेल 7.925%. म्हणजे उत्तर किती आलं, पर्सेंट डिसोसिएशन इज इक्वल टू 7.925% आलं. आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊ. प्रॉब्लेम नंबर 5. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिटिक ॲसिड इज 1.8 इंटू 10⁻⁻5. कॅल्क्युलेट पर्सेंट डिसोसिएशन ऑफ ॲसिटिक ॲसिड इन 0.01 मोलार सोल्युशन. म्हणजे तुम्हाला इथं डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka दिलेला आहे, ॲसिटिक ॲसिडचा आहे म्हणजेच Ka दिला आहे 1.8 इंटू 10⁻⁻5. कॅल्क्युलेट पर्सेंट डिसोसिएशन, म्हणजे काय काढायचं आपल्याला, पर्सेंट डिसोसिएशन काढायचं आहे अल्फा इंटू 100 आणि कॉन्सन्ट्रेशन दिले 0.01 मोलार. आता पहिल्यांदा आपल्याला फॉर्म्युला सोल्युशन बघा काय आहे, तर K इज इक्वल टू α² C आहे. ओस्टवर्स डायल्युशनला काय सांगतो, फॉर वीक इलेक्ट्रोलाइट अल्फा इज इक्वल टू √Ka/C. आपण इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, Ka किती आपल्याकडं 1.8 इंटू 10⁻⁻5 डिवायडेड बाय C आहे 0.01 म्हणजेच 1 इंटू 10⁻². म्हणजेच किती आलं हे, दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 18 इंटू 10⁻⁻4 आलं. म्हणजेच अल्फा किती आला इथं, तर 10⁻⁻4 रूट आहे, बाहेर घेतला की 10⁻⁻2 येणार आणि 18चं स्क्वेअर रूट आपण घेतलं तर 4 इंटू 243 4.243 इंटू 10⁻⁻2 हा झाला अल्फा, दॅट इज डिग्री ऑफ डिसोसिएशन. म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन आपल्याला इथं मिळालं. हे सोडवताना थोडंसं आता इथं आपल्याला दिसताना हा जे स्क्वेअर रूट आहे खालीपर्यंत आहे, फक्त थोडंसं प्रॉब्लेम टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं तुम्हाला इथं दिसेल. हे दुसरं, हे आपण सोडवून घेतल्यानंतर समजा तुम्हाला स्क्वेअर रूट बघायला जमत नसेल तर सरळ लॉग बघायचा 18चा डिवायडेड बाय 2 करायचं आणि येणाऱ्या संख्येचा अँटीलॉग बघायचा. तर ह्या पद्धतीनं आपल्याला अल्फा मिळाला. अल्फावरून आपण पर्सेंट डिसोसिएशन काढतो. पर्सेंट डिसोसिएशन इज इक्वल टू अल्फा इंटू 100. अल्फाची किंमत घातली आपण 4.243 इंटू 10⁻² इंटू 100 आहे, जे 100 म्हणजे 10⁻² आहे. 10⁻²ला 10⁻² काय होईल, कॅन्सल होईल, म्हणजे आपलं उत्तर येईल 4.243. पर्सेंट डिसोसिएशन किती आलं, 4.243% आलं. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 6. द pH ऑफ वीक मोनोबेसिक ॲसिड इज 3.2. pH दिलेला आहे ॲसिडचा 3.2 आहे. इन इट्स 0.02 मोलार सोल्युशन. कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट. म्हणजे मगाशी आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलेला होता, इथं आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचा आहे. pH इथं दिलेला आहे, pH
किती आहे 3.2 आहे. आता pH वरून आपल्याला इथं काय काढावं लागेल तर डिसोसिएशन कॉन्स्टंटचा फॉर्म्युला पहिला लक्षात ठेवायचा K α²C. म्हणजे आपल्याला अल्फा माहीत पाहिजे, ॲसिड आहे म्हणून K. अल्फा माहीत असेल, अल्फा माहीत असण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन माहीत पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ म्हणजे α × C असतं. आणि मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ साठी काय माहीत पाहिजे, pH माहीत पाहिजे. म्हणजे आपण इथं स्टेप बाय स्टेप जाणार. pH वरून कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ काढणार, त्यावरून अल्फा काढणार, त्यावरून Ka काढणार. ह्या 3 स्टेप्स आहेत. पहिला pH -log⁻10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. pHची व्हॅल्यू लिहिली आपण 3.2 -log⁻10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. आता आपण साईन चेंज करणार याचं. -3.2 log⁻10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. आता हे मायनस आहे म्हणून आपण काय करणार तर अगोदर त्याच्यामध्ये -3 मध्ये -1 मिळवणार म्हणजे -4 येईल आणि 1 मधून 0.2 वजा करणार. म्हणजेच log⁻10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ -3 -0.2 +1 -1. म्हणजेच काय येणार दॅट इज इक्वल टू -3 -1 एका ब्रॅकेटमध्ये येईल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 मधून आपण मॅन्टिसा म्हणजे 0.2 वजा करू. आता हे किती येणार तर -3 -1 आलं -4 आणि 1 मधून 0.2 गेल्यावर किती आलं 0.8 आलं. म्हणजेच किती आलं हे बार 4.8 आलं. आता आपल्याला लॉग नको आहे म्हणून दोन्ही साईडचं आपण काय घेणार अँटी लॉग घेणार. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ बार 4.8. आता आपण अँटी लॉग बघताना 80चा बघणार आणि बार 4 आहे म्हणून काय लिहिणार 10⁻⁻4 लिहिणार. म्हणजे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन इथं मिळालं 6.310 × 10⁻⁻4. हे झालं कॉन्सन्ट्रेशन. युनिट आहे त्याचं moles/dm³. आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन इज इक्वल टू α/C हे रिलेशन माहीत आहे. त्यावरून अल्फा बरोबर काय येतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ डिवायडेड बाय C. आपण याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. अल्फा बरोबर येईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ 6.310 × 10⁻⁻4 डिवायडेड बाय C. कॉन्सन्ट्रेशन आहे 0.02 म्हणजेच 2 × 10⁻². आपण हे सोडवून घेतलं तर आपल्याला उत्तर येईल 3.155 × 10⁻². इथं कुठे येईल तुम्हाला लॉग टेबल लागत नाही, सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. 10⁻² वरती गेल्यावरती इथं 2 कमी होईल म्हणजे 10⁻² राहिलं हे आणि 6.310 आहे त्याला 2ने डिवाइड केलं 3.155 आलं. तर हा झाला आपला अल्फा. आपल्याला पर्सेंट डिसोसिएशन काढायचं आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचं आहे K इज इक्वल टू α² × C. अल्फाची व्हॅल्यू आहे 3.155 × 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर × C आहे 2 × 10⁻². आपण हे सोडवून घेतलं तर आपल्याला इथं 1.991 × 10⁻⁻5 म्हणजे Kची व्हॅल्यू आली 1.999 × 10⁻⁻5. आता हे लॉगनी कसं सोडवायचं सांगते. 10⁻² आहे इंचा स्क्वेअर आपण केला तर इथे येणार 10⁻⁻4 आणि हा 10⁻⁻2 म्हणजे किती झाला 10⁻⁻6 झालं. आणि 3.155चा लॉग घेऊन त्याला 2ने मल्टिप्लाय करा किंवा 2दा घ्या +2चा लॉग घ्या, बेरीज करा आणि येणाऱ्या संख्येचा अँटीलॉग बघा. त्या पद्धतीनं सोडवल्यावर आपल्याला फायनल उत्तर येतं 1.991 × 10⁻⁻5.